नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली भेट होतीये। मध्यंतरीच्या काळात काही अडचणी आल्या, त्यामुळे आपल्याला लेक्चर घेता आले नाही, पण आता अभ्यास मित्र परिवार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी पुन्हा एकदा आपले लेक्चर जे आहे ते आपण सुरू करत आहोत। तर मित्रांनो, आज आपण कंबाईन 2023 साठी जो पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा बदललेला सिलेबस आपल्याला आयोगाने दिलेला आहे त्यावर आपण डिस्कशन करणार आहोत। मग आपल्या डिस्कशनचे 4 पॉइंट असणार आहे। ते पॉइंट काय काय आहे तर अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय बदल झालेला आहे, पहिला पॉइंट। त्यानंतर दुसरा पॉइंट असणार आहे नवीन अभ्यासक्रमाचं जे सखोल विश्लेषण आहे की त्यामध्ये काय काय आहे आणि जे टॉपिक टाकण्यात आलेले ते का ऍड करण्यात आलेले, ते का समाविष्ट करण्यात आलेले। त्याचबरोबर विषयानुसार मार्कांचे विभाजन कसं असू शकतं, म्हणजे आयोगाने आपला जो जुना पॅटर्न होता त्यामध्ये जे मार्कांचं विभाजन असायचं, जसं की पूर्व परीक्षेमध्ये आपण जर बघितलं तर पॉलिटी 10 मार्काला असायचं, त्यानंतर भूगोल 15, इतिहास 15, अशा प्रकारचं हे जे मार्कांचं विभाजन आहे हे आपल्याला यापूर्वीच्या सिलेबसनुसार माहित होतं। परंतु आता जो नवीन सिलेबस आलेला आहे त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये असणारे जे विषय आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये असणारे जे विषय आहे त्यांना काय वेटेज असू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमानुसार जर आपण आतापासून अभ्यास सुरू केला तर तो नेमका अभ्यास कसा सुरू करायला पाहिजे, कोणत्या विषयावर भर द्यायला पाहिजे, कोणत्या विषयाचा अभ्यास नंतर करायला पाहिजे, कोणत्या विषयाचा अभ्यास आता करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा जो अभ्यासक्रम दिसतोय तुम्हाला तुमच्या समोर हा पूर्व परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम आहे। म्हणजे यामध्ये जास्त तर काही बदल झालेला नाहीये। जी घटक पूर्व परीक्षा आहे आणि त्याचबरोबर जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे या आता एकत्र झालेल्या आहे आणि महाराष्ट्र राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे गट ब साठी आणि गट क साठी। तर गट ब साठी आणि गट क साठी हा जो सिलेबस आपल्याला दिलेला आहे यामध्ये पूर्व परीक्षे सिलेबस मध्ये जास्त काही चेंज नाही, थोडेसे मायनर चेंज काय आहे तर आपल्याला पहिले फक्त 7 इथं विषय दिले होते यापूर्वी आयोगाने, आता हेच विषय 8 दिलेले। मग हे विषय 8 कसे झाले, यामध्ये काही नवीन ऍड करण्यात आलं का तर नवीन काही ऍड करण्यात आलेलं नाही, फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांना सेपरेट करण्यात आलेलं आहे। म्हणजे यांना आयोगाने सेपरेट का केलं असेल तर याच्या मागे आयोगाचं काहीतरी गणित असेल म्हणूनच इथे हे विषय जे आहे ते सेपरेट झालेले आहे। आणि मग जे विषयांचं जे वेटेज आहे परीक्षेमध्ये जे एखाद्या विषयाला मार्क असतात त्यावर याचा काही फरक पडेल का तर 100% याचा आपल्याला तिथे फरक दिसणार आहे। मग तो फरक कसा असेल हे आता आपण पुढे बघूया। त्याचबरोबर आपल्याला हे जे 8 विषय देण्यात आलेले यामध्ये कोणकोणते विषय आहे तर यामध्ये इतिहास आहे, त्यानंतर भूगोल आहे, त्यानंतर अर्थशास्त्र आहे, त्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये झुओलॉजी आणि बॉटनी हे दोन्ही विषय सुद्धा पहिल्यासारखं सेम आहे। यानंतर जर बघितलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता असे मिळून हे 8 विषय, पहिले आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे एकत्रच दिलं जात होतं पण आता आपल्याला सेपरेट दिलेलं आहे। अजून एक चेंज म्हटलं तर छोटा चेंज आहे, पहिले आपल्याला नागरिकशास्त्र असा उल्लेख दिला होता पॉलिटीचा, पण आता त्याला राज्यशास्त्र म्हणून असा त्याचा उल्लेख झालेला आहे। तर याने काही मोठा चेंज होणार नाहीये, जे प्रश्न येणार आहे ते सेम मागच्या वर्षी किंवा मागील अनेक वर्षापासून जसे पॉलिटीचे प्रश्न येतात तसेच सेम प्रश्न येणार आहे। मग आता पूर्व परीक्षेचा हा जो बदललेला सिलेबस आहे याचा मेजर इफेक्ट किंवा एक मोठा परिणाम काय होऊ शकतो किंवा काय होणार आहे तर हे मी तुम्हाला सांगतो। इथं काय होणार आहे, जे वेटेज आहे प्रत्येक विषयाचं ते कुठेतरी आपल्याला बदललेलं दिसणार आहे। आता इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी नाही, इतिहास, भूगोल आणि अर्थव्यवस्था आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञान या विषयांना 15 प्रश्न या विषयावर विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल। म्हणजे 15 गुणांसाठी आपल्याला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान हे यापुढील परीक्षेमध्ये दिसणार आहे। त्याचबरोबर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे विषय प्रत्येकी आपल्याला 10 मार्काला दिसू शकतात। म्हणजे इथं जर आपण बघितलं तर हे 15 चौक 60 आणि हे 10 चे 4 म्हणजे 40, ठीक आहे, 10 मार्क असलेले
4 विषय, म्हणजे 40 मार्क असलेले 4 विषय आणि 60 मार्क असलेले 4 विषय, म्हणजे असं 100 मार्काचा पेपर आपल्याला असणार आहे. आणि या 100 मार्कापैकी 15 प्रश्न किंवा 15 मार्कांचं वेटेज इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान या विषयाला असणार आहे. आणि त्याचबरोबर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयांना 10 मार्काचं वेटेज असणार आहे. तर यापूर्वी फक्त पॉलिटी जो होता त्याला 10 मार्काचं वेटेज होतं, पण त्याचबरोबर आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याचबरोबर चालू घडामोडी हे ऍड होतील. मग आता याचा इफेक्ट काय पडू शकतो, तर पहिले आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 15 मार्काला होतं, 15 प्रश्न विचारले जायचे. आता आपला जो पेपर असतो तो 60 मिनिटांचा असतो, बरोबर. 60 मिनिटांमध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे 15 प्रश्न आहे, मॅक्सिमम 70 ते 80% मुलांना ते 15 प्रश्न सोडवणं ही कठीण जात होतं. आता त्यामध्ये आयोगाने ऍड केलेलं आहे की आता आपल्याला 20 प्रश्न सोडवावे लागतील. तर हा एक मेजर चेंज आहे. तर हा जो चेंज आहे, हा चेंज लक्षात घेऊन आता तुम्हाला काय करायचंय, तर आता तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तावर खरंच व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कारण आता 5 प्रश्नांची संख्या वाढली, म्हणजे 5 मार्कांचा मार्क सुद्धा इथे वाढलेले या विषयामध्ये. आणि आजकाल जर आपण कट ऑफ बघितले तर तो 50च्या वरच लागतो. त्यामुळे आपल्याला कोणता विषय ऑप्शनलला सोडून नाही चालणार आहे. त्यामुळे इथं जर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जर 5 प्रश्न जर वाढत असतील तर आपल्याला या विषयाला निग्लेक्ट नाही करायचं, या विषयाकडे लक्ष द्यायचं आहे. तर असा एक छोटासा जो चेंज आहे तो पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये झालेला आहे. आता मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मोठा चेंज झालेला आहे. आता मुख्य परीक्षा जी होणार आहे ती घटकाचे जे सध्याचे पद आहे, टॅक्स असिस्टंट म्हणा, त्याचबरोबर उद्योग निरीक्षक, एक्साइज ड्युटी, PSI, हे जे सर्व एक 4-5 पद आहे, त्याचबरोबर ग्रुप बी चे, कंबाईनचे, STI, PSI, ASO आणि कर निरीक्षक म्हणून आता एक नवीन दुय्यम कर निरीक्षक म्हणून एक नवीन पद ऍड झालं होतं. तर हे जे 4 पद आहे, अशा सर्व पदांसाठी आता एकच मुख्य परीक्षा होणार आहे. आणि ही जी मुख्य परीक्षा आहे हिच्यामध्ये मात्र मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे 2023 साठीचा खूप मोठा बदल झालेला आहे. आता हा बदल काय आहे, तर मुख्य परीक्षेचा जो सिलेबस होता, पहिले काय व्हायचं की कंबाईनची प्रिलिम व्हायची आणि त्यानंतर कंबाईनचा जो पहिला पेपर असायचा मुख्य परीक्षेचा तो PSI, STI, ASO, दुय्यम निरीक्षक असू द्या, सर्वांना सारखाच असायचा. मात्र जे मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर होता त्यामध्ये PSI साठी PSI चे कायदे असायचे जास्त मार्कांना, त्याचबरोबर STI साठी इकॉनॉमिक्स असायचं जास्त मार्कांसाठी, ASO साठी तिथं आपल्याला ASO साठी पॉलिटी महत्वाचं होतं, जास्त प्रश्न त्यावर विचारले जात होते. ग्रुप सी साठी सुद्धा सेम पॅटर्न होता. ग्रुप सी मध्ये एक्साइज ड्युटी PSI साठी एक्साइजचे कायदे विचारले जात होते. इंडस्ट्री इन्स्पेक्टर साठी इंडस्ट्रीशी रिलेटेड कायदे होते. पण आता खूप मोठा बदल झालेला आहे. आता पहिल्यासारखं PSI साठी सेपरेट पेपर 2 नसणारे, पेपर 1 पहिले कॉमन असायचा, ठीक आहे, पेपर 1 कॉमन असायचा. पेपर 2 जो असायचा यापूर्वी तो सेपरेट असायचा, पण आता पेपर 2 सुद्धा सर्वच्या सर्व 9 पदांसाठी कॉमन करण्यात आलेला आहे. मग आता पेपर 2 मध्ये काय असणार आहे, तर पेपर 2 मध्ये जो झालेला बदल आहे तो आता आपण बघूया. पेपर 2 मध्ये PSI चे जे कायदे PSI साठी असायचे ते आता आपल्याला दिसणार नाहीये. एक्साइज ड्युटी PSI साठी जे कायदे आपल्याला तिथे दिसायचे तर ते आपल्याला तिथे दिसणार नाही. आता इंडस्ट्री इन्स्पेक्टर्सच्या मेस मध्ये पेपर 2 मध्ये आपल्याला जे कायदे दिसायचे ते आता आपल्याला दिसणार नाहीये. सब रजिस्ट्रार साठी जे कायदे दिसायचे ते आता आपल्याला दिसणार नाहीये. त्यानंतर टॅक्स असिस्टंट साठी जे बुक किपिंगशी संबंधित जो सिलेबस होता तो आता आपल्याला नाहीये. पुस्तक पालन वगैरे ते जो होतं ते आता आपल्याला मेन्सच्या सिलेबस मध्ये नसणार आहे. त्याचबरोबर इतिहासाला मुख्य परीक्षेच्या सिलेबस मधून काढून टाकलेलं आहे आणि संगणकाशी रिलेटेड जे प्रश्न विचारले जायचे मुख्य परीक्षेच्या सिलेबस मध्ये ते आता आपल्याला विचारले जाणार नाही. मग आता काही गोष्टी काढलेल्या आहे तर काही गोष्टी ऍड सुद्धा केलेल्या आहे. मग कोणत्या गोष्टी ऍड केलेल्या आहे, तर भारताचा भूगोल जो आहे तो आता ऍड झालेला आहे. फक्त पहिले महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारले जायचे, मात्र त्याचबरोबर आता भारताचा भूगोलाचा जो सिलेबस आहे तो मुख्य परीक्षेचा पेपर 2 जो असेल त्यामध्ये ऍड केलेला आहे. त्यानंतर विज्ञान जे आहे तर विज्ञानाचा समावेश केलेला आहे. मग विज्ञानामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय तर आहेच,
पण त्याचबरोबर जे रिमोट सेन्सिंग आहे, सुदूर संवेदन, ते सुद्धा ॲड करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे काही सिलेबस आहे तो सुद्धा ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं इथं सुदूर संवेदन आपण बघितलं, पर्यावरणाला ॲड करण्यात आलेले आहे. पर्यावरण जे आपल्याला राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये दिसतं ते आता आपल्याला कंबाईनच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये यावर प्रश्न विचारले जाणार आहे. आणि त्याचबरोबर सांख्यिकी हा एक घटक नवीन ॲड करण्यात आलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की कंबाईन पूर्व परीक्षेचा जो पेपर 1 आहे तर त्यामध्ये जास्त काही बदल झालेला नाही, पण पेपर 2 मध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. पेपर 2 मधून काही घटक काढून टाकलेले आहे आणि काही नवीन घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपली कंबाईन प्री मेन्ससाठी बॅच याच्याविषयी मी तुम्हाला शेवटी सांगतो. इथं बघा, आता हा कंबाईन प्री मेन्सचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आपल्याला इथे दिसतो. मुख्य परीक्षेमध्ये जो पेपर 1 आहे तिथे आपल्याला मराठी आणि इंग्रजी व्याकरण हे 2 विषय आणि दोन्हींची संख्या म्हणजे प्रश्न संख्या जी असणार आहे ती 50-50 इतकी असणार आहे. म्हणजे 50 प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणाचे असतील, 50 प्रश्न आपल्याला इंग्रजी व्याकरणाचे असतील. आता आपण जर पूर्व परीक्षेमध्ये जर बघितलं तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो, पण मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क नसून प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. त्यामुळे जर इथं आपण बघितलं तर मराठी आणि इंग्रजी या दोघांचेही 50-50 असे 100 प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेच्या पेपर 1 मध्ये दिसतील आणि त्यांना 200 मार्क असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 100 प्रश्न 200 मार्क. आता इथं जो पेपर 1 होता पहिले PSI STI ASU साठी किंवा ग्रुप सी मध्ये जो पेपर 1 होता त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये 2 कायदे होते, RTI आणि RTS ऍक्ट. ठीक आहे, तर लोकसेवा अधिनियम कायदा 2015चा, त्याचबरोबर माहितीचा अधिकाराचा जो कायदा होता त्याच्याशी रिलेटेड जे प्रश्न होते ते आपल्याला पेपर 1 मध्ये विचारले जात होते. पण आता पेपर 1 मध्ये स्पष्टपणे आपल्याला फक्त आणि फक्त मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे विचारलं जाणार आहे. याचे 100 प्रश्न असतील. 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे हे 200 मार्काला असणार आहे. आणि पेपर 2 जो आता आपण बघितले की काही गोष्टी ऍड करण्यात आल्या, काही गोष्टी काढून टाकण्यात आल्या, तर त्या पेपर 2 कसा आहे हे आता आपण बघू. तर पेपर 2 हा सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीशी संबंधित असणार आहे. इथे 100 प्रश्न आणि 200 मार्क असणार आहे. 100 प्रश्न, त्या 100 प्रश्नांना 200 मार्क असणार आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर हे 100 प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर असणार आहे हे आता आपण इथे बघूया. तर पेपर 1 मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जुनाचा अभ्यासक्रम आहे, जास्त काही बदल झालेला नाही. पेपर 2 मध्ये कोणते कोणते घटक आहे हे आता आपण इथे बघूया. तर पेपर 2 मध्ये आपल्याला बुद्धिमत्ता पहिला घटक, त्यानंतर चालू घडामोडी, त्यानंतर अंकगणित व सांख्यिकी म्हणजे आपल्याला गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हे घटक बघायला मिळाले. त्याचबरोबर इथं RTI चा जो ऍक्ट आहे, ठीक आहे, 2005चा, तर तो असणार आहे माहितीचा अधिकार अधिनियम. आणि RTS ऍक्ट जो असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, तो आता आपल्याला मुख्य परीक्षेचा जो पेपर 2 आहे त्यामध्ये याविषयीचे प्रश्न विचारले जाणार आहे. यानंतर पॉलिटी, ठीक आहे, पॉलिटी जे असणार आहे पॉलिटी, तर पॉलिटी आपल्याला पूर्णपणे जे कोळंबे सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांच्या पुस्तकात जे काही घटक दिलेले ते सर्व आपल्याला मुख्य परीक्षेसाठी त्यांचा अभ्यास करायचा आहे. तर पॉलिटी आपल्याला काय काय दिलेले आहे तर घटना, घटनेची निर्मिती, प्रस्तावना, मूलभूत हक्क, कर्तव्य, त्यानंतर मार्गदर्शक तत्व, त्याचबरोबर मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ या सर्वच गोष्टी आपल्याला पॉलिटीमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर विधान मंडळ, विधानसभा, विधान परिषद, संसद हे सर्व असणार आहे. फक्त पॉलिटीमध्ये त्यांनी आपल्याला जो काही सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे, कशाशी, राज्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे त्यावर भर असणार आहे आयोगाचा. आयोगाने हे सिलेबस मध्येच दाखवून दिलेले आहे आपल्याला. कारण काय तर त्यांनी राज्य विधिमंडळ असा उल्लेख केलेला आहे. काय केलेला आहे, राज्य विधिमंडळ असा उल्लेख केलेला आहे. संसदेवर पण प्रश्न विचारले जातील पण जास्त फोकस राज्य विधिमंडळावर, म्हणजे राज्य विधिमंडळ हे राज्याशी संबंधित असतं, जसं की विधानसभा, विधान परिषद, मग त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य, कर्तव्य. त्याचबरोबर आपल्याला इथे राज्यपालांचा उल्लेख दिसतो, मुख्यमंत्र्यांचा उल्लेख दिसतो आणि त्यांच्या मंत्रिमंडळांचा उल्लेख दिसतो. तर आपल्याला आयोगाने काय सांगितलं की जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न
हे आपल्या पॉलिटीमधील राज्याशी रिलेटेड असतील, आपल्या स्टेटशी रिलेटेड जो काही पॉलिटीचा सिलेबस आहे त्याच्याशी संबंधित जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. यानंतर भारताचा भूगोलाचा प्रथमच इथे समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचा भूगोल होता आपल्याला पेपर 2 मध्ये, पण भारताचा भूगोल ऍड करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर भारताच्या भूगोलामध्ये जो आपला जनरल सिलेबस आहे तोच आहे, पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तोच आहे, जास्त काही यामध्ये ऍड करण्यात आलेलं नाही. फक्त तुम्हाला काही गोष्टी एक्स्ट्रा वाचाव्या लागतील. जसं की तुम्हाला जर बघितलं तर ग्रामीण वस्त्या हा जो टॉपिक आहे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, हे गोष्टी ॲडिशनल आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. सिलेबसमध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, फक्त काही 2-3 पॉईंट जे ते आपल्याला एक्स्ट्रा करावे लागणार आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं जो पर्यावरण आहे ते आता आपल्याला इथे ऍड करण्यात आलेलं आहे. तर या पर्यावरणासाठी तुम्हाला सेपरेट असं मोठं पुस्तक वाचायची गरज नाही. आतापर्यंत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आलेले जर सर्व प्रश्न व्यवस्थित केले तर तुमचं इथं जे पर्यावरणाचा जो सिलेबस दिलेला आहे तो इझिली कव्हर होईल. यानंतर पुढे जाऊया आपण. आता सामान्य विज्ञान खूप इंटरेस्टिंग आहे बघा. सामान्य विज्ञानमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. मग आता आपण सामान्य विज्ञानमध्ये काय काय आहे तर फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, त्यानंतर झुऑलॉजी आणि बॉटनी आहे. म्हणजे इथं आपलं जे पूर्व परीक्षेचं जो सिलेबस आहे तो आपल्याला इथे दिसतो. त्यामध्ये ॲडिशन काय झालेलं आहे तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्र, त्याचबरोबर भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग आहे, त्याचबरोबर एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे GIS, हा काही एक्स्ट्रा गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान हे ऍड करण्यात आलेले. तर या ज्या गोष्टी ऍड करण्यात आलेल्या आहे तर जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला हे मोठं बघायला मिळेल, हा सिलेबस एकदम लंबा लचक आपल्याला बघायला मिळतो, परंतु यावर जास्तीत जास्त एक 4 ते 5 प्रश्न किंवा 6 प्रश्न विचारले जाऊ शकतात. यावर प्रश्न जास्त विचारले जाऊ शकत नाही, कारण विज्ञानवर जर प्रश्न येतील तर ते 15च्या आसपास येतील आणि त्यामध्ये फिजिक्स पण आहे, केमिस्ट्री पण आहे, बायोलॉजी पण आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. आणि इथं जर बघितलं तर रिमोट सेन्सिंग आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी दिलेल्या आहे. तर यावर जास्त काही प्रश्न विचारले जाणार नाही. तर हे याचा जो सिलेबस आहे याच्या सिलेबसचे आपले यूट्यूबवर लेक्चर होतील, ते तुम्ही तिथून कव्हर करू शकता. तर अशा प्रकारचा हा नवीन सिलेबस आहे, याला घाबरून नाही जायचंय. टेक्निकल सर्व्हिसेसची जी प्रिलिमची परीक्षा आहे त्याचा सिलेबस आयोगाने सायन्सचा हा टाकलेला आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला बायोलॉजी नसतं, आयोगाने आपल्याला इथे बायोलॉजी दिलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा सिलेबस म्हणजे STIच्या मेन्सला जो आपल्याला सिलेबस होता, STIच्या मुख्य परीक्षेला जो आपल्याला सिलेबस होता तोच आपल्याला इथे दिसतो अर्थशास्त्राचा. मग आपण इथं आपल्याला अर्थशास्त्रामध्ये 2 प्रकार दिलेले, एक म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था. तर या 2 टॉपिकशी संबंधित आपल्याला प्रश्न पेपरमध्ये दिसणार आहे. तर इथं एक आपल्याला जे विकासात्मक अर्थशास्त्र जे असतं राज्यसेवेला ते आता आपल्याला कंबाईन मध्ये दिसणार आहे. विकासात्मक अर्थशास्त्र म्हणजे काय तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याचबरोबर वेगवेगळे इंडेक्स, त्याचबरोबर दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, नियोजन आयोग, त्याचबरोबर आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास हे आपल्याला इथे ऍड होताना दिसेल. आणि त्याचबरोबर कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये जे संख्यात्मक अर्थशास्त्र असतं त्यामध्ये काय येतं तर चलनवाढ येतं, त्याचबरोबर पैसा आणि चलन येतं, त्याचबरोबर भारताचा जो व्यापार आहे आणि भारताचा व्यापार तोल वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारे आयोगाने हा मुख्य परीक्षेचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे. मग मुख्य परीक्षेचा जो सिलेबस असणार आहे, मुख्य परीक्षेचे जे 100 प्रश्न असणार आहे, या 100 प्रश्नांचा वेटेज कसं असेल, 100 प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे, म्हणजे 200 मार्कांसाठी हा सिलेबस आपल्याला इथे पेपर 2चा असणार आहे. मग यामध्ये आपल्याला परत गणित जे असणार आहे त्याचे 15 प्रश्न, ते बुद्धिमत्ताचे 15 प्रश्न दिसतील, त्याचबरोबर गणिताचे सुद्धा 15 प्रश्न दिसतील, त्याचबरोबर चालू घडामोडीचे आपल्याला इथे 10 प्रश्न 100% दिसणार आहे. त्यानंतर RTI आणि RTS ऍक्ट जो आहे त्यावर 5 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. त्यानंतर पॉलिटी 10 प्रश्न, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल 15 प्रश्न आणि सामान्य विज्ञान आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था तर यांचे 15 प्रश्न आपल्याला दिसून येईल. मग आता इथं आपल्याला इतिहास नाही, मुख्य परीक्षेला आपल्याला काय नाही, इतिहास हा विषय आपल्याला मुख्य परीक्षेला
नाहीये, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर अशा प्रकारे हे वेटेज बघा, हे पेपर 2चं असेल मुख्य परीक्षेसाठी। मग आता आपण जर बघितलं तर आता आपलं नियोजन नेमकं कसं असलं पाहिजे। आता बरेचसे मुलं 2023ची तयारी करत असेल आणि मग त्यांनी PSI चे कायदे वगैरे या सर्व गोष्टी आतापासूनच सुरू केल्या असेल, पण मग आता अचानक आयोगाने सिलेबस बदललेला आहे। मग आता नियोजन कसं केलं पाहिजे, कसं असावं नियोजन, हे आता आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर नियोजन बघा, आपलं पहिलं काम आहे की प्रीचं सिलेबस आणि मेन्सचं सिलेबस यामध्ये कॉमन सब्जेक्ट कोणकोणते। तर यामध्ये कॉमन सब्जेक्ट जर आपण बघितलं तर भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे आपले कॉमन विषय दिसतील आपल्याला सिलेबसमध्ये। मग सिलेबसमध्ये पूर्व परीक्षेसाठीचा इतिहास तुम्ही इथं लक्षात घेऊ नका। त्याचबरोबर मुख्य परीक्षेसाठीचं जे रिमोट सेन्सिंग आहे, GIS आहे, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आहे, पर्यावरण आहे, आणि त्याचबरोबरचे जे 2 कायदे, माहितीचा अधिकार कायदा आणि लोकसेवा अधिनियम कायदा, यांना इथे विचारात घेऊ नका। तुम्हाला आजपासून जर तुम्ही तयारी केली तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही हे विषय जे आहे भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, फक्त आणि फक्त या विषयावर फोकस करा आणि मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास सोबतच सुरू करा। जर तुम्ही 8 तास अभ्यास करत असाल, 8 तास, तर 8 तासापैकी 4 तास मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला द्या। 8 तासापैकी 4 तास मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला द्या। मराठी व्याकरण करा किंवा नंतर मग इंग्रजी व्याकरण करा, पण 4 तास आतापासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला दिलेच पाहिजे। आणि उरलेले 4 तास जे ते यांच्यातील एखाद्या विषयाला द्या। दररोज जर तुम्ही भूगोल जर 4-4 तास केलं तर एक 7 ते 8 दिवसामध्ये किंवा मग 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या, एक विषय तुमचा संपून जाईल। आजपासून जर बघितलं तर 15 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ आहे, म्हणजे आपल्याकडे जर बघितलं तर जवळपास 60 दिवसाचा तर किमान वेळ आहे। म्हणजे 60 दिवसामध्ये तुम्ही एका विषयाला 10 दिवस जरी दिले तरी तुमचा या ठिकाणचा बराचसा पोर्शन जो आहे तो कव्हर होऊन जाईल आणि यातील सुद्धा बराचसा पोर्शन कव्हर होऊन जाईल। किमान आपण 8 तासांचा बोलतो आणि तुम्हाला फक्त हा जो अभ्यास करताय तुम्ही, तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे जे प्रश्न उत्तर आहे ते दररोज सोडवायचे आणि त्याचबरोबर चालू घडामोडी दररोज डेली करायचं आहे। मग उर्वरित तुमचं समजा 8 तासाचा तुम्ही अभ्यास करता, मग 8 तासापैकी तुम्ही काय करायचं, 1 तास दररोज चालू घडामोडीला द्या, 1 तास दररोज अंकगणित बुद्धिमत्ताला द्या आणि उर्वरित 2 तास तुम्ही काय करा, यातील एका विषयाला द्या किंवा मग तुम्ही हा वेळ वाढवूही शकता। परंतु तुम्हाला मेन्सचा जो विषय आहे तो जास्तीत जास्त कालावधी मध्ये आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला मेन्सचे जे विषय ते कव्हर करायचे आहे। मग 15 फेब्रुवारी पर्यंत आपण हे विषय केल्यानंतर 15 फेब्रुवारी नंतरचं नियोजन काय असावं। आपली परीक्षा किती तारखेला आहे, तर आपली परीक्षा आहे 30 एप्रिलला। किती एप्रिलला आहे, 30 एप्रिलला आपली परीक्षा आहे। मग आता 30 एप्रिलला आपली परीक्षा आहे, 15 फेब्रुवारी पर्यंत आपला जो पूर्व परीक्षेचा मॅक्सिमम सिलेबस जो असेल तो कव्हर झालेला असेल। मग आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर पूर्व परीक्षेचा हा जो सिलेबस आहे हा मॅक्सिमम आपला कव्हर झालेला असेल, याचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे। काय करायचं आहे, या सिलेबसचं फक्त रिव्हिजन करायचं आहे आणि त्याचसोबत आपण इतिहास हा जो एक विषय आहे तो फक्त पूर्व परीक्षेलाच आहे, मुख्य परीक्षेला नाहीये। आपण तो कॉमन सब्जेक्टमध्ये यापूर्वी घेतला नव्हता, त्याचा फक्त आता आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे 15 फेब्रुवारी नंतर। तर या विषयांचं रिव्हिजन आणि इतिहासाचा अभ्यास, म्हणजे असं आपलं 15 फेब्रुवारी तर 30 एप्रिल हे नियोजन असणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला मग 15 फेब्रुवारी पासूनच टेस्ट सिरीज सोडवणं सुद्धा सुरू करायचं आहे। यासोबतच काय करायचंय, टेस्ट सिरीज सोडवणं सुरू करायचं आहे। म्हणजे अशा प्रकारे जर आपण बघितलं तर एक 2.5 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे असतो, 75 दिवस असतात। या 75 दिवसामध्ये तुमचं एक प्रॉपर रिव्हिजन होऊन जाईल, प्रॉपर तुमची टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस होऊन जाईल, तुमचं सर्व गोष्टी ज्या आहे ते व्यवस्थित होऊन जाईल। आता तुम्ही जर टेस्ट सिरीज लावली, एखादी स्पेसिफिक टेस्ट सिरीज लावली, 10 पेपर असले, प्रत्येक 7 दिवसांनी एक पेपर असतो, तर मग 7 10 70 म्हणजे तुमचे या 75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते 10 टेस्ट सिरीजचे पेपरही कव्हर होतील। तर अशा प्रकारे आपल्याला 30 एप्रिल पर्यंतचं नियोजन करायचं आहे। आणि मग 30 एप्रिल नंतर आपल्याला काय करायचंय, तर 30 एप्रिल नंतर तुमचं
पूर्वपरीक्षेचा तुम्ही अभ्यास केला असेल, तुमचं गणित बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित झाला असेल, चालू घडामोडी अगदी व्यवस्थित झाला असेल, त्याचबरोबर अंकगणित आणि सांख्यिकी हे सुद्धा व्यवस्थित झालं असेल, पॉलिटी, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, सामान्य विज्ञान आणि अर्थव्यवस्था हे व्यवस्थित झालं असेल, आता तुम्हाला 30 एप्रिल नंतर काय करायचं आहे, तर 30 एप्रिल नंतर तुम्हाला अर्थव्यवस्थेमधील काही एक्स्ट्रा पॉइंट जे ते मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ते करायचे. आता जे भूगोल आहे, भूगोलामध्ये आपल्याला वस्तीचे प्रकार वगैरे असे काही एक्स्ट्रा पॉइंट्स दिलेले आहे मेन्सच्या सिलेबसमध्ये, ते करायचे आहे. त्याचबरोबर RTI आणि RTS ॲक्ट जो आहे, लोकसेवा अधिनियम आणि माहितीचा अधिकार कायदा, तर यांचा अभ्यास आणि हे काही एक्स्ट्रा पॉइंट्स हे व्यवस्थित करायचं. बाकी तुमचं पूर्वपरीक्षेच्या आधी जसं रिव्हिजन चालू होतं तसंच ते कंटिन्यू ठेवायचं आणि मग तुम्हाला त्याचसोबत मराठी आणि इंग्रजी व्याकरणाचं रिव्हिजन करायचं आहे, जे आपण पहिल्या 60 दिवसामध्ये करणार आहोत. आजपासून जे पुढचे 60 दिवस असणार आहे त्यामध्ये जो आपण मेन्सचे 2 विषयांचा अभ्यास करणार आहे ते तुम्हाला 30 एप्रिल नंतर लगेचच सुरू करायचं आहे. आणि मग 30 एप्रिल नंतर एक 3 महिन्याने आपली मुख्य परीक्षा असेल. या मुख्य परीक्षेतील मॅक्सिमम ज्या मुख्य परीक्षा असतील त्या तुमच्या निश्चितच आतापासून जर व्यवस्थित नियोजन केलं तर त्या क्रॅक होतील. आतापासून व्यवस्थित डोकं लावा, व्यवस्थित विचार करा की काय आपल्याला उपयोगी पडू शकतं. आता जर व्याकरण केलं तर त्याचा फायदा काय होऊ शकतो. आता आपल्याला असं एक्स्ट्रा काही अभ्यास करायचं नाही. आता आपल्याला PSIचे जास्त काही कायदे वाचायचे नाही, आपल्याला कोणतेही जास्त काही कायदे वगैरे करायचे नाही. पूर्वपरीक्षेत सिलेबस जास्त करून मुख्य परीक्षेला आलेला आहे, त्यामुळे आता तुम्ही मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणावर भर द्या, नंतर त्याचं रिव्हिजन करा. हे जे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आहे हे तुमचं पुढील काय ठरवणार आहे, मेरिट ठरवणार आहे. यावरच या विषयात जितके चांगले मार्क तेच तुमचं मेरिट ठरवणार आहे. कारण पूर्वपरीक्षेचा जो सिलेबस आहे तोच एक 60 ते 70% मुख्य परीक्षेला आहे आणि मग 60 ते 70% हा जो सिलेबस आहे हा जर आपल्याला मुख्य परीक्षेला असेल तर तुम्ही सर्व मुख्य परीक्षा देणारे पूर्वपरीक्षा पास होऊनच आलेले असाल, म्हणजे सर्वांचंच हे चांगलं झालेलं असेल. मग तुमचं मेरिट ठरवणार कोण आहे, तर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे तुमचं मेरिट ठरवणार आहे. तर असा हा जो झालेला बदल आहे आणि झालेल्या बदलाला कसं आपण अनुकूल व्हावं हे आज आपण इथे बघितलेलं आहे. मग यासाठी आपण एक बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. तर ती बॅच आहे कंबाईन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा बॅच 2023. यामध्ये आपण ऑलरेडी व्याकरणाची तयारी, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण याची तयारी सुरू केलेली आहे. त्याचसोबत भूगोलासारखे पूर्व परीक्षेचे विषयही सुरू केलेले आहे. जे नियोजन मी तुम्हाला सांगितलं तेच नियोजन आपण या बॅचमध्ये त्याची अंमलबजावणी करत आहोत. 1 तारखेपासून लेक्चर सुरू झालेले आहे. त्या लेक्चरची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. त्याचबरोबर पूर्वीचे आपले काही रेकॉर्डेड लेक्चर आहेत ते सुद्धा मिळतील आणि इथून पुढे तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करता येतील. आता आपण या बॅचची जी फी आहे ती 4000 रुपये आहे. आता आपण या बॅचची फी एक 2 ते 3 दिवसामध्ये वाढून 6000 रुपये करणार आहोत. तर ही 6000 रुपये फी होण्या अगोदर लवकरात लवकर तुम्ही प्रवेश जो आहे तो निश्चित करायचा आहे. आता तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर या नंबरवर 9762882895 किंवा 7490076036 या नंबरवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. व्हिडिओ लेक्चर जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे जे मित्र असतील त्यांना आपल्या चॅनलचे जे लेक्चर आहे ते सुद्धा फॉरवर्ड करत चला. जे मुलांनी नवीनच कंबाईनची तयारी सुरू केलेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.